आज आपण दिवाळीच्या फराळामधले खुसखुशीत असे शंकरपाळे बनवायला घेतले आहेत। त्याकरता मी 1.25 किलो मैदा व 1/2 किलो बारीक रवा एकत्र करून घेतला आहे। मध्यम आकाराची वाटी घेऊन त्या अशा 3 वाट्या मी दूध घेतलेलं आहे व त्यामध्ये 1 वाटी मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यात मी 1/4 किलो पिठी साखर मिक्स करून ते मिश्रण तयार ठेवलेलं आहे। त्यात मी 200 ग्रॅम पातळ केलेलं साजूक तूप मोहन म्हणून घालून व 3 चमचे वेलची पावडर घालून हे पीठ मी मळून घेते आहे। आता या पिठाचा गोळा आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे त्यातला जो बारीक रवा आहे तो चांगला त्याच्यामध्ये मुरेल। पिठाच्या गोळ्यामधला बारीक रवा आता चांगला मुरला आहे आणि एक गोळा आपण घेऊन त्याची आपण पोळी लाटून घेऊया। आता मी लाटलेल्या पोळीचे सुरी घेऊन शंकरपाळ्याच्या आकाराचे काप करीत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता। मी छोट्या आकाराचे काप केलेले आहे। तुम्ही सुरीऐवजी कातणं पण वापरू शकता आणि तुम्हाला हवा तो आकार त्याला देऊ शकता। कढईमध्ये तेल मी घेतलेलं आहे आणि हे तेल आता चांगलं तापू दे। कढईतलं तेल आता चांगलं तापलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शंकरपाळ्याचे काप हळूहळू सोडायला घेऊया। आता हे शंकरपाळे चांगले लालसर होईपर्यंत आपण तळून घेऊया। गॅसची फ्लेम मी मंद ह्याच्यावरच ठेवली आहे। आता हे शंकरपाळे बघा छान लालसर तळून झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपले 1.5 किलोचे शंकरपाळे छान लालसर तळून तयार झाले आहेत। हे शंकरपाळे अगदी खुसखुशीत असे झाले आहेत आणि गोडीलाही खूप छान झाले आहेत। तुम्ही सुद्धा मी दिलेल्या प्रमाणात हे शंकरपाळे घरी बनवून बघा, अगदी छान होतील आणि मला नक्की कळवा। शंकरपाळ्याच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।